नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं. अक्षरा घरी आलेली असते, आई बाबा बसलेले असतात, इरा पण घरात असते. तर आई बाबांना राहत नाही म्हणून आई बाबा अक्षराला सर्व खरं खरं सांगतात की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि आम्ही कंप्लेंट केली आहे. हे जेव्हा ऐकतात तर अक्षराच्या पायाखालची जमीन सरकते आणि अक्षरा आईबाबांना विचारणा करते, तुम्ही का केलं असं. आता सर्व सुरळीत करणार होते मी आणि अधिपतीला भेटणार होते आणि तुम्ही असं करून आमच्या दोघातला दुरावा वाढवलेला आहे आणि मी अधिपतीला काय सांगू. आता अधिपतीला अजून परत गैरसमज होईल आणि ते परत माझ्याशी रुसतील. मी आता काय करू. तर ते रडत असते. तर अक्षराचे आईबाबा मान खाली करून तिला समजवत असतात. पण ही इरा खूप अति जास्त बोलत असते. ताई, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. आम्हाला जे दिसलं आणि जे वाटलं ते आम्ही केलं, कारण की तुझ्यावर अत्याचार होत होता आणि ते आम्ही सहन करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही स्वतः जाऊन कंप्लेंट दिलेली आहे आणि आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. तर आम्हाला कशाला तू बोलती आहे. त्या लोकांनी तुझ्यावर हात उचलला, तुझा गळा दाबला आणि आम्ही सहन करावं का, असं ती त्यांना बोलत असते. तर अक्षरा बोलते, नाही, पण हे अशी बाजू नसते. मी अधिपतीला जाऊन बोलले असते, अधिपतीशी संभाषण केलं असतं, पण तुम्ही असं वागायला नको होतं. तुम्ही पोलीस स्टेशनला जायला नको होतं. सर्व इज्जत चव्हाट्यावर आणायची नोकी होती. जे जे बोलून सुटत होतं ते तुम्ही अवघड करून ठेवलेलं आहे. कारण की अधिपतीला मी समजवलं असतं तर अधिपती समजले असते. कारण की आमचं फक्त एकदा भेट झालेली ही महत्त्वाची होती आणि तुम्ही असं घडवून आणलेलं आहे ते आता मी निस्तारणं खूप कठीण झालेलं आहे. पण इराचं बोलणं काही थांबत नाही. इरा खूप वाईट वाईट बोलत असते. इकडे अधिपती पोलीस स्टेशनला आलेला असतो, ते पण भुवनेश्वरी सोबत. भुवनेश्वरी अधिपती पोलिसांसमोर बसतात आणि पोलिसांना विचारतात काय झालं. तर पोलीस म्हणतात की तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही अक्षराला मारहाण केली, त्यांना घरातून हाकेललं आणि त्यांच्या आईबाबांना खूप छळ केला, असा तसा आरोप आहे. तर भुवनेश्वरी ते आरोप फेटाळून लावते आणि बोलते की नाही हो, आम्ही असं काही केलेलं नाही आहे ना. सासू सुनामध्ये वाद होत नाहीत का. नेहमी वाद होतात, छोटे मोठे वाद चालतच राहतात आणि ते मास्तरीन बाई आहेत, त्यांना शिकवण्याचा आनंद आहे, तर आम्ही त्यांना शिकवायला पण मना करत नाही. कारण की आमच्या घरात तर त्यांना नोकरी करण्यासाठी मुभा आहे. पण आम्हाला वाटत होतं की नोकरी नाही करावं, पण आम्ही त्यांना करू दिली. कारण की त्यांना त्यांचे पैसे त्यांच्या आईबाबांना द्यायचे होते, म्हणून आम्ही त्यांना नोकरी करू दिली. अजून काय करू देऊ. त्यांना जे वाटलं ते घरात ते करतात. आम्ही एवढं करून सुद्धा ते आमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे त्यांनी. आणि आम्ही असं काय केलेलं आहे. आम्ही काही त्यांना फक्त थोडासा आवाज चढवला, आवाज बोललं तर म्हणजे काय त्यांच्यावर अत्याचार झाला का, असं ती भुवनेश्वरी आपली बाजू समजवत असते. तर अधिपतीला विश्वास नसतो की अक्षरानेच ही कंप्लेंट केलेली असेल म्हणून. अधिपती बोलतो, मास्तरीबाईच्या कंप्लेंट करू शकत नाही. तर अधिपती पोलिसांना विचारतो की कंप्लेंट करायला कोण आलं होतं. तर तेवढ्यात भुवनेश्वरी थांबवते की कोणी नाही, तुम्ही जाऊ द्या ना. त्या अक्षराबाई अशाच आहे आणि त्या मास्तरीबाई तशाच आहे. ती अक्षराबद्दल खूप वाईट वाईट बोलत असते. पोलीस काही मधात बोलणार, तेवढ्यात ती भुवनेश्वरी मधामधात बोलत असते. अधिपती बोलतो, मला कंप्लेंट वाचायला दाखवा, त्यांनी काय लिहिलेलं आहे कंप्लेंटमध्ये. तर हे ऐकून भुवनेश्वरी हसत असते. मग भुवनेश्वरी बोलते, राहू द्या ना अधिपती, काय वाचायचं आहे त्यात, जे लिहिलं असेल ते लिहिलं असेल. पण अधिपती विचारतो, पण त्यांच्यासोबत आलं कोण होतं. मास्तरीबाई स्वतः आल्या होत्या का. जेव्हा पोलीसवाले सांगत असतात तेव्हा परत भुवनेश्वरी मदत बोलते आणि पोलीसवाल्यांना थांबून देत असते. तर इकडे अधिपती वारंवार तेच विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण भुवनेश्वरी मधामधच बोलत असते. भुवनेश्वरी आपलं खरं सांगत असते. तर इकडे अधिपतीला विश्वास नसतो की ही अक्षरा अशी कंप्लेंट करू शकत नाही. आणि इकडे घरी इरा खूप चबर करत असते आणि बोलते की ताई, तू त्या माणसाशी संबंध ठेवलेला आहे आणि ते अधिपतीला काही समजत नाही. ते फक्त नंदी बैल आहे. आईसमोर मान डोलवतात, जसं म्हटलं तसं करतात. नंदी बैलपेक्षाही कमी आहे. ती अधिपतीला खूप वाईट साईड बोलत असते, पण अक्षराला पटत नाही. अक्षराला तिला थांबवत असते की इरा, काही बोलू नको, अधिपतीला काही बोलू नको. पण इरा काही थांबायला तयार नसते. तर अक्षरा एक वेळ येते आणि अक्षरा तिच्या कानफडीत मारते आणि बोलते, बस आता खूप झालं, याच्यानंतर अधिपतीला काही बोलायचं नाही. माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते कधी बदलणार नाही आणि ते कधी कमी होणार नाही आहे. तुम्ही लोकांनी जे करून हे केलेलं आहे त्याच्यामुळे खूप गुंता वाढलेला आहे. आता मी ते कसं निस्तरू. मला त्यांना माझ्या प्रेग्नन्सीची खबर सांगायची आहे आणि ती खबर सांगितल्यानंतर आमचं सर्व सुरळीत झालं असतं. पण आई बाबा, तुम्ही खूप चुकीची केलेली आहे. आई बाबाला पश्चाताप होत असतो की नाही,
आपण चूक केलेली आहे. पण इरा आपली बडबड करतच असते. तरी अक्षरा तिला थांबवायची कोशिश करत असते. अक्षरा तिला वॉर्निंग देते. मग इरा रडायला बसते आणि आई बाबाला म्हणते आपण हिच्यासाठी काय काय केलं आणि हिच्यासाठी आपण पोलीस कंप्लेंट केली, पण हिला काहीच नाही आहे, हिला त्यांचीच पडलेली आहे, असं तसं ती बोलत असते. बरं ना, आईबाबाला पण स्वतःची चूक जाणवलेली असते. इरा आतमध्ये निघून जाते. तर अक्षरा आईबाबाला बोलते, आईबाबा तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. तर अक्षराचे आईबाबा बोलतात, हो आमच्यानी चूक झाली आहे, पण आता कसं काय करायचं. तर अगदी अक्षरा इथे विचारात पडते. इकडे अधिपती आणि भुवनेश्वरी पोलिसांशी बोलतच असतात. तर अधिपती उठतात आणि निघून जातात. मग भुवनेश्वरी त्या मास्टरवर साईन करतात आणि अधिपतीला बोलतात की तुम्ही थोडं बाहेरच जा. तर इकडे भुवनेश्वरी पोलिसांशी बोलून घेते, म्हणजे त्यांच्यासोबत एक ठराव करून घेते की काही झालं तरी काही बोलायचं नाही आणि काही चौकशी करायची नाही, म्हणजे पोलीस भुवनेश्वरीच्या खिशात असतात. तर असा काहीसा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जी कंप्लेंट दिलेली आहे त्याचं काही होणार का, की अक्षरा आणि अधिपतीमध्ये वाद निर्माण होणार आणि इराचं फावणार, हे आपल्याला समोरील भागात करणारच आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला आहे मला कमेंट करायला विसरू नका. मंडळी, तुम्हाला धन्यवाद. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.